थंडगार पाणी, थंडगार स्वर्ग स्वर्ग अनुभवायचं असेल तर यायला लागते, घर सोडायला लागते. शत्रूचे मग काळीज धडके आणि राजगड. असंच ट्रॅव्हलर बाकी आम्ही आपल्या सर. तर आता सकाळच्या 6:30 वाजले. तर आम्ही सगळेजण सकाळी 5:30ला उठले. सगळं आम्ही जिथं ज्या ह्याच्या मंदिरात झोपलेलो काय रे पण की आपण झोपलेलं मंदिर रामेश्वराचं, तिथं आम्ही बसलो. सगळी तयारी बियारी सगळं आवरले. आता जरा खाली चाललो आहे, पद्मावती तलावाकडे चाललो आहे ना, चाललोय जरा आणि हे करण्यासाठी, जरा फ्रेश होण्यासाठी सगळं म्हणजे पाणी भांडी बिंडी कालची आणि ह्याच्यासाठी काय बरं बोलतात त्याला, दात बीत घासण्यासाठी आम्ही आलेलो आहे. सगळी गँगच चाललेली दिसते नाही काही नाही सगळी दिसते. मग थोडं थोडं आता झालं दिसत. आता ही आहे सकाळ सकाळी आपण आलो पद्मावती तलावापाशी. मग काल रात्री पण आलेलो, पण काल रात्री काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे दाखवता आलं नाही. आता तुम्हाला स्पष्टपणे दिसत अशा पद्धतीने, बाकी पुढे दिसणार ना धुक्यामुळं. बाकी इकडं पोरांचं चालू आहे जरा फ्रेश होणं, तोंड बी धुणं. यावे आता एकदम ताजा तवाना झालेला आहे. थंडगार पाणी, थंडगार स्वर्ग स्वर्ग अनुभवायचं असेल तर यायला लागते, घर सोडायला लागते. बा ऐकलं का पोरा? आता सकाळ सकाळी पण लोकांची रेलचेल चालू झाली, यायला लागलेत गाड्या. कसं मस्त दिसते. तर त्या थंडीमुळे आपल्याला ही आपली टोपी घरी राहिल्यामुळं ही आपल्याला वापरायला लागते. त्यामुळं आता बस सगळ्यांचं फ्रेश बीश झालं का आता निघायचं संजीवनी माचीकडे असं. आणि परत मग वर ह्याला आपल्याला बालेकिल्ल्याला जायचं आहे आणि मग बालेकिल्ल्यावर डायरेक्ट घरी. हाच प्लॅन आहे आजचा. तर आता सकाळ सकाळी आमची चालू झाली, 7:30 झाले. त्यानं आता आमची चालू झाली सगळ्यांची. आता ही करायचं चालू झाली बघा, टेस्टी तयारी झाली आता निघायचं चालू आहे. त्यामुळं प्रत्येकजण शूज बांधणं, सॅक बघणं, सामान घेणं, राहिलेला कचरा गोळा करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत सध्या इथं. एकदम आमचा 10 जणांचा ग्रुप आहे, गँग्स ऑफ गर्ल्स टू. आणि एक्स तुमच्या ग्रुपचं नाव काय होतं रे? गणा बॉयज आहे बघा नाव आमचं. चालू बोला पोरं आता खुलले ती जरा मनोगत हे करायला लागले ते. आपल्या प्रवासातला हा एक टप्पा पार झालेला. आता निघायचं आपल्याला वर पालिकेला. चला भेटू आता रस्त्यात. मंत्रिमंडळ ती काय बसत होतं ना, सगळ्यांनी जागा मोठी. ही पाठीमागं महाराजांची खोली नॉर्मल, त्या पाठीमागं जे आहे भाग सगळा जिजामातांचा चिंतावळला इथं होता. जिजामातावर राहू शकत नव्हत्या, वारू खूप असते, त्यामुळे जिजामाता इथं खाली राहत होत्या. त्या पाठीमागच जिजामाताचं किचन जे आहे त्या पाठीमागच्या साईडला तिथं. इकडे जे आहे ह्या साईड दिसतंय तो थोडा तो आपले सामान असतं, पोती असू द्या किंवा असं कागदपत्रांचे ठेवायचं किंवा बाकीचे काय सगळं सामान असायचं जे की वेल्थफुल आहे, सोनं नाणं दागिनं ते सगळं त्या मधल्या चौथऱ्यावर असायचं. त्याच्या पलीकडे आहे ते सचिवालय आहे. तिथं आपण जे काय कर भरतो त्याच्या पावत्या सगळ्या नोंदणी सगळं तिकडे होत होतं. चला आपण निघूया आता सदरीकडे जायचं ना. सांगतो आता आपण प्रतापराव गुजरांच्या ह्याच्यापाशी वाड्यापाशी किंवा जे त्यावेळेस सरनोबत असायचा त्यांचा वाडा असायचा. आणि त्याच्यासमोरच काही
तुटलेल्या अवस्थेत किंवा फोडलेल्या अवस्थेत आपल्याला तोफा बघायला मिळतात. हा तोफा आहे हा त्यांचा वाडा आहे. आणि आपण आता निघू पुढे. आता आम्ही तिथून सदरेवर आलेलो आहे. ही सदर आहे राजगडावरची पद्मावती माचीवर. आणि ही सदर आहे आणि सदर पुढे आपल्याला जायचं आहे. आपल्याला वर जायचं आहे बालेकिल्ल्याकडे. असा बालेकिल्ला तर बालेकिल्ला पायथ्याला आहे. बालेकिल्ल्याकडे चाललो आहे. हा सिंगल रोड आहे. एकतर एखादं जाऊ द्यायचं येऊ द्यायचं ह्या प्रकारचा मार्ग करत चालू आहे आमचा. आणि आमची गँग एकदा सगळ्यांनी मागं बघून एकदा हवा ही द्या एक एकानं. चला भूवर फडके शत्रूचे मग काळीज धडके. आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार. चला घेत थांबलाय का रे फोटो काढते तुम्ही निघा. चला कडन तर आम्ही आता आहे ना बालेकिल्ल्याचा जो महादरवाजा आहे एक्झॅक्टली त्याच्या समोर आहे पूर्णपणे. आम्ही पूर्ण किल्ला सर करून बालेकिल्ल्यावर आलो आहे. आणि जी आत्तापर्यंत सगळ्यात अवघड चढाई होती किल्ल्यावर यायला ती म्हणजे बालेकिल्ल्यावरची चढाई. आमचा अजून ग्रुप येतो मागून खालने चढाई चालू आहे. आणि हे चालू आहे असं झालं. आणि मी चालू आहे फोटोशूट चालू आहे जरा असं आहे. आणि आमचं झालं फोटोशूट का झालं चालू आहे. बाय झालं का जायचं आता बालेकिल्ल्या समोर आहे आम्ही आणि पुढे निघणार. सध्या आम्ही ह्याच्यावर आहे बालेकिल्ल्या पाण्याचा टाका आहे त्याच्यावर हे पूर्ण पाण्याचा टाका आहे. आणि बालेकिल्ल्या एवढं मस्त थंड हवा असं लागत आहे ना की जे शरीरात असलेल्या काय म्हणतात तण गेल्यागत व्हायला आले. चांगलं वाटायला आले. आता पुढं निघूया वाटाय. तर मी आता राजगडावरच्या एकदम सर्वोच्च ठिकाणी पोचलेलो आहे म्हणजे बालेकिल्ल्याच्या सगळ्यात उंच ठिकाणी. तर बालेकिल्ला आपल्याला काय बघायला मिळेल. सदर आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांची सदर आहे. म्हणजे जे सगळे मुख्य निर्णय व्हायचे त्या सदरीवरच ठरवले जायचे. बाकी इकडे वाड आहे राजवाड त्या साईडला आहे. इकडे पण आहे हे सगळं. आणि आपण चाललो तर ध्वज आहे तिकडे. हा ध्वज मराठा स्वराज्याचा कसं मानानं फडकतोय. आपण किल्ल्याच्या आता अशा ठिकाणी जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं ऑलमोस्ट 20 वर्षांसाठी ते इथंच होते. आपण आता जे राजवाड्याचं अवशेष आहे तिथे जातोय आपण. राजवाड्याचा अवशेष ते आपण जातो. राजवाड्याचा अवशेष आपण आता जात आहोत तिकडे. तर आपण शेवटी राजगड सर केलेला आहे आणि आपण सध्या आहे राजवाड्यावरील महाराजांच्या जे राजवाड्याचे अवशेष त्याच्यावर आहे तिथे. आणि आपण सध्या पाहणी करू जरा वातावरण कसं आहे अनुभव घेऊ. आणि आता आपण खाली निघायचं आहे. हे बघा खोल्या दिसते काय लिहिले नसल्यामुळं कशाचे आहेत ते आपण सांगू शकत नाही. बाकी हा शेवट आहे. हा सगळ्यात सर्वोच्च ठिकाण आहे. आणि तिथे आता ध्वजाचं हे करायचं फडकवायला चालू. या 2 दिवसात पहिल्या नावात सूर्याचं दर्शन झालेलं आहे. कसं दिसतंय स्वराज्याचा ध्वज आणि सूर्य एकाच ह्याच्या फ्रेममध्ये. आणि राजगड
9:10 झाले त्या. आम्ही बालेकिल्ल्यानं उतरलोय. जाम कसरत झाल्या बालेकिल्ल्यानं उतरताना आमचे सगळ्यांचे, चढताना आम्ही उतरताना आम्ही आता सगळी आले ती. आता आमचं चाललंय सुवेळा माचीकडे जायचं. आता आणि पावसाचं वातावरण दिसतं, सगळेजण लागले तयारीला. बघू काय होतं. ठीक आहे, चला चला सगळेजण पुढवा थांबते तर पुढवा म्हणतात का उघड्या कळलं. तर आता आम्ही सदरपासून पुढं आहे ना, जसं बालेकिल्ल्याकडून उतरलो पुढं सदर आहे. सदरच्या तिकडून पण हा जरा डाव्या बाजूने आम्ही चाललो आहे सुवेळा माचीकडे. आता आमची गँग पुढे गेलेली, आम्ही हळूहळू चाललो आहे. जरा आम्ही शीतपेय घेतलं, जरा बॉडीला शक्ती मिळवली आणि निघालो आहे. आता आमच्या मित्रांना चालू आहे भोगलं काढायचं, जेवण का पेरू चला चला. गजराज नाही गजर नाही वाजला, मी चालू केलं आहे. तर आता आपण 10 वाजता सुवेळा माचीपाशी आलेलो आहे. सुवेळा माची शिवपा हे त्याचा प्रवेशद्वार आहे सुवेळा माचीकडचा. आता आपली मित्र चाललेले आणि आपण बी जाऊ आता ह्यांच्यासोबत निवांत. आता सुवेळा माची जाऊ आपण विहंगम. आणि सुवेळा माचीवरून आपल्याला बालिकेला बी दिसेल, तिकडं म्हणजे खूप भारी असेल, आपल्याला बघायला मजा येणार आहे, तुम्हालाही बघायला. आणि असाच आपला हा प्रवास चालणार चांगला चालणार. चला ठेव, चला ठीक आहे निघा. बरं जायचं आपल्याला मागे. तर आता आम्ही सुवेळा माचीकडे अजून म्हणजे पोचलो नाही, पण जाताना असा नजारा आहे. सध्या किल्ल्यावर काही बघायला मिळत नाही, सगळीकडे धुके आणि पावसाचे असल्यामुळे ढगामुळे सगळं बंद आहे, काही व्ह्यू येत नाही. तुम्हाला फक्त किल्ला बघायला मिळणार. बाकी किल्ल्यापासून जो दिसणार व्ह्यू आहे तो व्ह्यू पूर्णपणे बंद आहे सध्या, अशा अवस्था आहे. आणि आम्ही आमची वजी ओहून आम्ही फिरतो आहे सगळीकडे. आता भेटू सुवेळा माचीवर डायरेक्ट. शेवटी आम्हाला किल्ल्यावरून एक असं दृश्य बघायला मिळालं. शेवटी खालचं हे असं किल्ल्यावरून दिसणारं दृश्य आहे. आता काही सेकंदाचा सीन आहे, काही सेकंदासाठीच आहे फक्त, त्यानंतर हे पण जाणार आहे. मी आता सुवेळा माची अगोदरच बसलोय. मी इथून सुवेळा माची तर दिसते आहे, पण मी जात नाही. सुवेळा माची तुम्हाला दिसते, सुवेळा माची पण मी जात नाही. माझा गुडघा लय दुखायला आला, मग गुडघा ह्याच्यावर उतरला तिथला, तो दुखायला लागला, मग गेलोच नाही. आता बघू मित्रांची वाट बघायला आलो आहे, ती माघारी येणार कधी, ती आले का माघारी निघायचं, तिची वाट बघतो मित्र येईल. आता सगळेजण सुवेळा माचीकडून फिरून आलेले. मी काय गेलो नाही, माझा गुडघा भयानक दुखत असल्यामुळे मी कॅन्सल केलं. जवळ झालं बघितलं आणि आता माघारी निघालो आहे सगळेजण. आता डायरेक्ट खाली उतरूच आम्ही आणि घरी, त्यामुळे आता बाकी काय नाही. आता सगळेजण चाललेत पुढे आहे. ते पंकज पाटील लेट करत आहेत, पॅकला थांबलेत. चला बघा रे, येते रे सगळी पाठी मागायचं. आता जाता जाता मध्येच आम्हाला संजीवनी माचीचं बी थोडं दर्शन झालेलं आहे. आता तिकडं जाणं तर आम्ही कॅन्सल केलं, पण ते पुन्हा दाखवतो. आज संजीवनी माचीचा ती तिकडं 2.5 किलोमीटरचाच प्रवास आहे, पण आमच्या सध्या अवस्था नसल्यामुळं आम्ही आज कॅन्सल करतो. आम्हाला घरी माघारी जायचं आहे वेळेत, तरी आम्ही ती कॅन्सल करतो आणि फक्त आता माघारी जातो. चला रे. तर आता आम्ही परत सदर आहे तिथं आलेलो आहे. सदरेपाशी पोचलो, सगळेजण एकत्र गोळा झाले. पंकज आला आहे, प्रथम आला आहे, सत्यम आला आहे, इकडे निखिल बी आलेला आहे, मागं बाकीची बी आवी आहे, अजिंक्य, आकाश आहे, अभिजित आहे, बंट्या पण आहे आणि मी. आता आमचं झालेलं आहे. आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला होणार. बघा हे काय म्हणते बघा, आहे का? आपण काल इथं आलो होतो, काल दिसत आपलं काय दिसत नव्हतं, आज सगळं दिसतंय. त्याच्यावर काय वाटतंय? राजगड कधीच नाराज करत नाही, त्याचं हे उदाहरण आहे. ह्याच वाक्यासोबत आपण थांबू इथं. आता डायरेक्ट आपण परतीचा प्रवास म्हणजे उतरायला चालू करणार आहोत. भेटू नंतर.
आता 31 दीड. राजगडावरून आम्ही खाली आलेलो आहे. गाडीत बसलेला आहे, जरा शांत बसतो आणि निघणार आहे. पण मित्र अजून यायचे आहेत आमची, अजून गँग अर्धी राहिलेले, त्यांची वाट बघतो. हां बघू काय, लय कटाळा आला आहे, समजायचं बंद झालं आहे आम्हाला. चार्जिंग गाडी चालू असल्यावर होते फक्त. हां त्यामुळं वेट करतो. पण सध्या आपला राजगड ट्रेक आणि कॅम्पिंग आणि ट्रेकिंग सगळं कंप्लीट झालेलं आहे. आता भेटू पुढच्या कोणत्या तरी ट्रेकवर. तोपर्यंत हा ब्लॉग तुम्हाला आवडला का नक्की ते कमेंटमध्ये सांगा. काय आवडला, कसा वाटला ते तुम्ही सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.